नमस्कार, मी डॉक्टर दत्तात्रय अंदुरे, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून ऑन्कोलॅब कॅन्सर सेंटर येथे कार्यरत आहे। आज 1 ऑगस्ट जागतिक फुफ्फुस कॅन्सर दिवस म्हणून आपण साजरा करतो। तर चला या निमित्ताने लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसाच्या कॅन्सर विषयी माहिती घेऊया। तर फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणजे काय? फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणजे फुफ्फुसांच्या पेशीची अनियंत्रित वाढ होऊन होणारा कॅन्सर। मग याचे रिस्क फॅक्टर्स काय असतात? तर स्मोकिंग, दूसरी गोष्ट एस्बेस्टॉस एक्सपोजर, आर्सेनिक एक्सपोजर, पोल्युटेड एअर, ह्या सगळ्या कारणांमुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते। मग ह्या पेशंटला काय काय लक्षणं आपल्याला दिसतात? तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा पेशंटला खोकला येणं, खोकल्यातून रक्त येणं, दम लागणं, वजन कमी होणं अशा गोष्टी आपल्याला आढळून येतात। आणि शेवटच्या किंवा लेटर स्टेजमध्ये पेशंटला फुफ्फुसामध्ये पाणी होणं किंवा हा कॅन्सर मणक्यांमध्ये जाऊन मणक्यांमध्ये दुखणं किंवा तिथे वेदना देणं अशाही गोष्टी आपल्याला आढळू शकतात। मग पुढे काय करायचं? तर ह्याच्या तपासणीसाठी पहिल्यांदा सीटी स्कॅन किंवा पेट स्कॅन आपल्याला करून घ्यायला पाहिजे। त्याच्यामध्ये आपल्याला फुफ्फुसाचा कॅन्सरची शक्यता जास्त वाटली तर मग बायोप्सी करणं, आणि बायोप्सीने एकदा निदान झालं की आपल्याला त्या बेसिसवरती फुफ्फुसाच्या कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू करावी लागते। फुफ्फुसाच्या कॅन्सरची ट्रीटमेंट ही 2 ते 3 मार्गाने करता येते। अर्ली स्टेज कॅन्सरमध्ये आपल्याला सर्जरी हा ऑप्शन्स घेता येतो किंवा किमो रेडिएशन आणि किमोथेरपी हा ऑप्शन असतो। आणि चौथ्या स्टेजमध्ये कॅन्सरमध्ये आपल्याला किमोथेरपी शिवाय दुसरा पर्याय नसतो। पण त्यामध्येही जर नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सरमध्ये जर आपल्याला काही टार्गेट्स सापडले तर आपण टार्गेटेड थेरपी म्हणजे सिंगल टॅबलेट यानेही फुफ्फुसाच्या कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू करू शकतो आणि कॅन्सरला आटोक्यात आपल्याला आणता येऊ शकते। धन्यवाद।